अधिक मासातील अमावस्या आणि सोमवारचा हा विशेष योग यंदाच जुळून आला आहे. अनेक भक्तांच्या मते या दिवशी केलेली प्रार्थना आणि काही पारंपरिक उपाय विशेष महत्वाचे मानले जातात. विशेष म्हणजे मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून अनेक लोक या दिवशी काही गोष्टी आवर्जून करतात. आज मी तुम्हाला असे 5 उपाय सांगणार आहे जे अनेक भक्त अमावस्येला श्रद्धेने आणि मनापासून करतात. त्यामधील 4था आणि 5वा उपाय तर अनेक जण कधीच चुकवत नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप अजिबात करू नका. सर्वात पहिलं म्हणजे तर पिंपळाच्या वृक्षाजवळ प्रार्थना करणे अमावस्येच्या दिवशी. अनेक भक्त सकाळी स्नान करून पिंपळाच्या वृक्षाजवळ जातात आणि पिंपळाला जल अर्पण करून काही क्षण शांतपणे उभे राहतात आणि आपल्या मनातील इच्छा देवासमोर व्यक्त करतात. यावेळी मन शांत ठेवून सकारात्मक विचार करणे खूप महत्वाचे असते. अनेक भक्त यावेळी विष्णू नामस्मरण देखील करतात. त्याचबरोबर तुपाचा दिवा संध्याकाळी देवघरात किंवा मंदिरात तुपाचा दिवा हा नक्की लावा आणि दिवा लावताना आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. दिव्याचा प्रकाश हा सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की नियमित प्रार्थना केल्याने मन अधिक शांत आणि स्थिर राहते. त्याचबरोबर दानधर्म या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा वस्त्रदान गरजूंना मदत करणे खूप शुभ मानले जाते. दान करताना खूप मोठी रक्कम असण्याची अजिबात गरज नाही. भावना आणि श्रद्धा महत्वाची असते. अनेक लोक अमावस्येला दान करून दिवस अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर शिव आणि विष्णूंचे नामस्मरण. अधिक मास हा सोमवार या दोन्हींचा विचार करता अनेक भक्त भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे नामस्मरण करतात. फक्त काही मिनिटे भक्तिभावाने केलेले नामस्मरण ही मनाला शांतता देऊ शकते. यावेळी आपल्या इच्छा आणि ध्येयासाठी प्रार्थना नक्की करा. आता विशेष प्रार्थना कोणती, तर हा उपाय अनेक भक्त मात्र आवर्जून करतात. रात्री देवासमोर बसून एक दिवा लावा. त्यानंतर डोळे मिटून आपल्या मनातील इच्छा शांतपणे व्यक्त करा. फक्त स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या सुख, आरोग्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना करा. अनेक भक्त मानतात की निस्वार्थ भावनेने केलेली प्रार्थना मनाला समाधान देते आणि सकारात्मक विचारांची शक्ती वाढवते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. कोणताही उपाय करताना फक्त इच्छा पूर्ण व्हावी एवढाच विचार करायचा नाही, तर श्रद्धा आणि सकारात्मक भावना नक्की ठेवायची. अनेक वेळा लोक एखादा उपाय एकदाच करतात आणि लगेच परिणामांची अपेक्षा करतात. पण धार्मिक परंपरेनुसार प्रार्थना आणि नामस्मरण यामध्ये सातत्य असणे खूप महत्वाचे मानले जाते. त्यामुळे सातत्य हे नक्की ठेवा. अमावस्येच्या दिवशी अनेक भक्त आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करतात. आपल्या आयुष्यात आपण आज जे काही आहोत त्यांच्यामध्ये आपल्या पूर्वजांचे योगदान असते. त्यामुळे या दिवशी त्यांना मनापासून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मागितले जातात. यासोबत घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणे, गरजूंना मदत करणे आणि कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. अनेक भक्त सांगतात की जेव्हा आपण प्रार्थनेसोबत चांगले कर्म जोडतो तेव्हा मनामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या. आता या विशेष दिवशी केली जाणारी एक छोटीशी प्रार्थना पाहूया. देवासमोर शांतपणे बसा, एक दिवा लावा, डोळे मिटा आणि मनातील सर्व नकारात्मक विचार दूर करा. आणि त्यानंतर मनात म्हणा, हे ईश्वरा, माझ्या मनातील योग्य इच्छा पूर्ण करण्यासाठी मला योग्य मार्ग दाखव.
माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. मला चांगले विचार दे, चांगली बुद्धी दे आणि चांगले कर्म करण्याची शक्ती देखील दे. आणि ही प्रार्थना केल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि नामस्मरण हे करा. अमावस्या ही केवळ एक दिवस नाही तर आत्मचिंतन, प्रार्थना आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा दिवस मानले जातो. त्यामुळे हा दिवस श्रद्धेने, भक्तीने आणि चांगल्या विचारांनी साजरा करा. तुमच्या मनात कोणती इच्छा आहे ते कमेंट मध्ये सांगा. आणि हा योगायोग 3 वर्षातून येतो, त्यामुळे ही संधी सोडू नका. उद्याच्या अमावस्येला तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशीच भक्तिविषयक माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.